श्रीमद् भगवद गीता सार अध्याय 2। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देहि। भगवद्गीतेचा 2 अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश आहे आणि 2 अध्यायाचा सार म्हणजे हा श्लोक आहे। ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो। भगवद्गीतेचा हा 2 अध्याय म्हणजे सांख्य योग होय। अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो। भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यातील अंतर भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतात। देहांतर प्रक्रिया, ईश्वराची भक्ती, ईश्वराची सेवा, साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे यांच्याविषयी श्री भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात। भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या संबंधाबद्दल हा अध्याय आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो। हा अध्याय फार सखोल विचार करायला लावणारा आहे। भौतिक स्वरूपाची दुःख, दया, शोक, अश्रू ही सर्व मनुष्याच्या आत्म्याबद्दलच्या अज्ञानाची लक्षणे आहेत। भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक, त्यांचे दुःख नष्ट करू शकतात। ह्याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली आणि अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा हीच अर्जुनाची इच्छा होती। अर्जुन हा महान भक्तच नाही तर तो अत्यंत ज्ञानी होता। त्याचा आपल्या मनावर, इंद्रियांवर संपूर्ण संयम होता। तो मोक्ष प्राप्तीला सर्वथा योग्य होता। ज्ञान आणि भक्तीशिवाय मोक्ष प्राप्ती शक्यच नाही। केवळ विठ्ठलाच्या परमोच्च भक्तीमुळेच संत तुकाराम आज जगद्गुरु ठरले आहेत। आपल्या सर्वांनाच हे ठाऊक आहे। सामान्य मनुष्य जेव्हा कर्तव्यांबद्दल गोंधळून जातो, समस्यांना सामोरे कसे जावे हे कळत नाही, मनुष्याची मनःशांती नष्ट होते, त्यावेळी जीवनातील गुंता सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्या याबद्दलचे ज्ञान आणि मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे। अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतरण एक स्वीकृत तथ्य आहे। जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते। मनुष्य ज्या क्षणी भगवंताकडे पाहतो, त्याची महानता जाणतो, श्रद्धेने नतमस्तक होतो, त्याच क्षणी तो दुःखमुक्त होतो, चिंतामुक्त होतो। जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एक अत्यंत
मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाने सामान्य मनुष्य जीवनातील समस्या सोडवू शकतो. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू ह्या भौतिक समस्या धनसंचयाने, आर्थिक समृद्धीने सुटत नाही. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक, कायमचे दुःख दूर करायचे असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णांचा आश्रय घेतो आहे त्याप्रमाणे आपणही भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. श्रद्धेने, भक्तीने ईश्वराला शरण गेले पाहिजे. या शरीराचा जन्म झाला आहे, आज ना उद्या निश्चितपणे नाश होणारच आहे. ह्या नश्वर शरीरापेक्षा अविनाशी नित्य आत्मा श्रेष्ठ आहे. जो हे जाणतो तोच खरा ज्ञानी होय. पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे. जे संत त्या भगवंताला आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच शाश्वत शांतीची प्राप्ती होते. अंततः जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो, दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते तो धैर्यवान आणि ज्ञानी मनुष्य म्हटला जातो. अशी व्यक्ती कधीच कोणत्याही परिस्थितीत गोंधळून जात नाही. ज्ञान आणि भक्ती याद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. शरीर क्षणोक्षणी बदलत असते, जीवात्मा नित्य स्थायी राहतो. आत्मा शाश्वत असतो. जीव नेहमी भगवंताच्या अधीनच असतात. चैतन्य, चेतना ही जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतना विरहित भौतिक शरीर म्हणजेच मृत शरीर हे कोणीही सामान्य व्यक्ती समजू शकते. चेतना ही आत्म्यामुळे असते. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे. त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच जाणता येते. हा परमाणुरूप आत्मा 5 प्रकारच्या प्राणात म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान ह्यात तरंगणारा आत्मा हृदयामध्ये स्थित असतो. देहधारी जीवाच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे. म्हणूनच शारीरिक हालचालींसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. आत्मा हा अजन्मा, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. आत्मा क्षीणही होत नाही. चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. परमात्म्याची चेतना आणि आत्म्याची चेतना वेगळी असते. कारण परमात्म्याला भूत, वर्तमान, भविष्य यांचे संपूर्ण ज्ञान असते, तर जीवात्म्याची चेतना विस्मरणशील असते. जो भौतिक इच्छा, शोक यातून मुक्त होतो तोच ईश्वर कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या श्लोकामध्ये आत्म्याचे वर्णन केले आहे. आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे जाळता येत नाही, पाण्याद्वारे भिजवता येत नाही, वाऱ्याने
सुकविताही येत नाही. जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो. तो नित्य अंशच राहतो. जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अति शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. परमात्मा हा अमर्याद अनंत आहे. आत्मा हा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो मृत झाला आहे त्याचा जन्म परत ठरलेलाच आहे. म्हणून कर्तव्य पालनात दुःख करणे योग्य नाही. मोक्षाच्या अभावी जन्म मृत्यूचे चक्र फिरत असते. भौतिक दुःखातून सुटका होण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे एखादा व्यक्ती आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते. आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशांचा श्रद्धेने स्वीकार करणे होय. आत्मा हा शाश्वत आहे, अमर आहे. शरीर हे क्षणिक आहे आणि नश्वर आहे. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने स्वधर्मानुसार कर्तव्य करणे आवश्यक आहे. म्हणून अर्जुनासाठी भगवंताचा अंतिम निर्णय होता की युद्धात माघार घेण्यापेक्षा युद्धात मृत्यू पत्करावा. सांख्य म्हणजे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करणे. जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीचे माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान होय. म्हणून हा सांख्य योग हा दुसरा अध्याय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. श्रीकृष्णान प्रित्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. कृष्ण भावनायुक्त कर्म केल्याने मनुष्य स्वतःचे, कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता या सर्वांचीच छान सेवा करू शकतो. भगवंताच्या पवित्र नामाचे कीर्तन, नामस्मरण करण्यात जो रममाण होतो तो सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुः भूमा ते संगोस्त्व कर्मणी. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात अर्जुनाला, तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे अजिबात समजू नकोस. त्याचप्रमाणे तुझे कर्तव्य न करण्यासाठी तू आसक्तही होऊ नकोस. तू तुझे कर्तव्य कर, बाकी कोणत्याच गोष्टींचा, परिणामांचा विचार तू करू नकोस. निष्काम भावाने केलेले कर्म म्हणजेच कुठल्याही फलाची अपेक्षा न करता केलेले कर्म, फक्त आपले कर्तव्य समजून केलेले कर्म मनुष्याला निश्चितपणे मोक्ष मार्गाप्रत घेऊन जाते. योग म्हणजे परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने जाणले तो इतर सर्व कर्मांचा त्याग करतो. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशाने नक्कीच दूर होऊ शकते. भगवद्गीता सर्व परिस्थितीमध्ये मनुष्याला श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पाडण्यापासून वाचविण्यास शिकवते. भगवंताची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग होय. हीच
भगवत भक्ती होय. अशी व्यक्ती सर्व दुःखांचा देखील भगवंताची कृपा म्हणून स्वीकार करतो. सुखाचे श्रेयही भगवंतालाच देतो. तो आसक्तही नाही आणि अनासक्तही राहत नाही. त्याचे जीवन भगवत सेवेत, भगवत भक्तीत समर्पित असते. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या अर्थाने कृष्ण भावनेत समर्पित होतो, तेव्हा त्याची निरर्थक गोष्टींमधील गोडी आपोआपच कमी होते. ज्याप्रमाणे एखाद्या योग्याच्या हृदयात स्थित असणारे भगवान सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. म्हणून इच्छाविरहित जीवन जगणारा, अहंकाराला ज्याने जाळून टाकले आहे, अशी व्यक्ती वास्तविक शांती प्राप्त करू शकते. आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्य सेवक याची जाणीव होणे ही कृष्ण भक्तीची परिपूर्ण स्थिती आहे. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. भगवद्गीतेमध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय. या अध्यायात कर्मयोग, ज्ञानयोग यांची विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. प्रत्येक मनुष्याने अर्जुनाला केलेल्या या उपदेशातून हे शिकणे गरजेचे आहे की कोणतीही परिस्थिती असो, प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. कर्तव्य करताना, कर्म करताना त्यांच्या परिणामाची, फलाची इच्छा करू नये. ईश्वर सेवा म्हणून प्रत्येक कार्य करावे. ईश्वराची आज्ञा समजून, भगवंताचा आदेश समजून कार्य करावे. सुखदुःखाचा विचार न करता आपले कर्तव्य करणे हीच कर्तव्य भावना ठेवावी. प्रत्येकाच्या हृदयात भगवंत वास करतो हे समजून प्रत्येकाशी आपले वागणे नीट विचारपूर्वक ठेवावे. शरीर वेगळे असले तरी आत्मा सर्वांचा एकच आहे हे लक्षात ठेवून माणुसकीने वागावे. शरीर क्षणिक आणि नश्वर आहे, पण आत्मा हा अमर आहे, शाश्वत आहे. आपण सर्व भगवंताची लेकरे आहोत, भगवंताचा अंश आहोत. शेवटी सर्वांचा परमपिता परमेश्वर एकच आहे. हाच या अध्यायाचा मुख्य सार आहे. अति आनंदाने हुरळून जाऊ नये आणि अति दुःखाने होरपळून जाऊ नये. असेल त्या परिस्थितीशी सामना करून, असेल त्या परिस्थितीत जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. ईश्वराची इच्छा समजून ईश्वर सेवेत मन रमवावे. म्हणजे आपोआपच आपल्या मनाला, शरीराला नवीन ऊर्जा, नवे चैतन्य, समाधान प्राप्त होते, आनंद मिळतो. विनाकारण दुःख, शोक करीत बसू नये. हेच भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रूपाने आपल्या सर्वांनाच अतिशय मोलाचा उपदेश केला आहे. हेच सांगितले आहे. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत् मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हटले जाते. म्हणजेच जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेत, कृष्ण भक्तीत रममाण होत नाही,
तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे, विकारांवर ताबा मिळवणे शक्य नाही. जय श्री कृष्ण.